नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। मुलाखत देखील या ठिकाणी तुमची घेतली जाणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी 18 ते 58 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन ॲडव्हान्स कोर्स, कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग डिजिटल फोटोग्राफी यासाठी प्रशिक्षक या ठिकाणी हवा आहे। 1 वर्ष कालावधीचे संबंधित विषयामधील शासनमान्य प्रशिक्षण तुम्ही उत्तीर्ण केलेले असेल आणि 2 वर्षाचा संबंधित विषयामध्ये अनुभव तुम्हाला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वायरिंग किंवा मोटर वायरिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक। या पदासाठी 1 वर्ष कालावधीचे तुमच्या ITI झालेला असेल संबंधित विषयामध्ये आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फ्रीज AC दुरुस्ती प्रशिक्षक या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। संबंधित विषयामध्ये तुमचा डिप्लोमा झालेला असेल किंवा शासनमान्य ITI तुम्ही उत्तीर्ण असाल, 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक। या पदासाठी डिप्लोमा तुमचा झालेला असेल इलेक्ट्रॉनिकमध्ये किंवा विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण तुम्ही केलेलं असेल मोबाईल दुरुस्तीमध्ये किंवा NCVT तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव या पदासाठी देखील तुमचा लागेल। त्यानंतर फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक या पदासाठी 1 वर्षाचा प्रशिक्षण वर्ग तुम्ही पूर्ण केलेला असेल संबंधित विषयामध्ये आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक। या पदासाठी संबंधित विषयामध्ये 1 वर्षाचा प्रशिक्षण वर्ग तुम्ही पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ब्युटी पार्लर प्रशिक्षक या पदासाठी ब्युटी पार्लर MBTC किंवा सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण जर तुम्ही असाल आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक या पदासाठी 1 वर्ष कालावधीचे संबंधित विषयामध्ये ITI तुमचा झालेला असेल किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक या पदासाठी विषयांकित किमान 6 महिने कालावधीचे प्रशिक्षण तुम्ही उत्तीर्ण केलेले असेल आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक या पदासाठी 1 वर्ष कालावधीचं संबंधित ITI तुमचा झालेला असेल किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी देखील लागेल। त्यानंतर 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक या पदासाठी किमान 6 महिने कालावधीचे प्रशिक्षण तुम्ही उत्तीर्ण केलेलं असेल आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक या पदासाठी इयत्ता 12वी तुम्ही उत्तीर्ण असाल व शासकीय टंकलेखन परीक्षा इंग्रजीमध्ये 60 शब्द प्रति मिनिट आणि मराठीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट व हिंदीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण जर तुम्ही असाल, सोबत MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षण या पदासाठी BA इंग्लिश तुमचं झालेलं असेल किंवा MA इंग्लिश झालेलं असेल आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। जेंट्स पार्लर बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षण या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ब्युटी पार्लर MBTC किंवा सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण तुम्ही केलेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर संगणक हार्डवेअर लिनक्स आणि प्रशिक्षण या पदासाठी BE इलेक्ट्रॉनिक्स तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर संगणक बेसिक MSCIT टॅली 9.0 ERA DTPCC+ प्रशिक्षक या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे
BCA तुमचं झालेलं असेल, MCA झालेलं असेल, BCS झालेलं असेल, MCS झालेलं असेल, MCM झालेलं असेल, IT झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे समाज विकास विभागामार्फत निघालेली आहे। 6 महिन्याच्या मुदतीकरता एकवट मानधन तत्वावरती ही वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला पहिल्या पदासाठी फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ॲडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व इतर प्रोसेसिंग डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक पदासाठी एक वॅकन्सी जी आहे 9,750 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर वायरिंग, मोटर रिवायडिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक या पदासाठी देखील एक वॅकन्सी आहे। 9,750 रुपये वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फ्रीज AC दुरुस्ती प्रशिक्षकसाठी देखील एक वॅकन्सी आहे। 9,750 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षकसाठी 9,750 रुपये वेतन आहे। त्यानंतर फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक व एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक या पदासाठी तुम्हाला 9,750 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल। फॅशन डिझायनिंग प्रशिक्षकसाठी 3 वॅकन्सी आहे आणि एम्ब्रॉयडरी प्रशिक्षकसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ब्युटी पार्लर प्रशिक्षक आणि दुचाकी वाहन प्रशिक्षक या पदासाठी 9,750 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ब्युटी पार्लर प्रशिक्षकसाठी 3 वॅकन्सी आहे आणि दुचाकी वाहन प्रशिक्षकसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यक या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 6,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 9,750 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यकसाठी एक वॅकन्सी आहे। 6,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षकसाठी 2 वॅकन्सी आहे। 6,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षकसाठी 3 वॅकन्सी आहेत। 6,500 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। जेंट्स पार्लर बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षकसाठी एक वॅकन्सी आहे। 9,750 रुपये वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। संगणक हार्डवेअर लिनक्स प्रशिक्षकसाठी तुम्हाला 2 वॅकन्सी आहे। 9,750 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। संगणक बेसिक MSCIT टॅली 9.0 ERA DTP CC+ प्रशिक्षकसाठी तुम्हाला 6 वॅकन्सीज आहे। 9,750 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। वरील सर्व पदांवरील नेमणुका ज्या आहेत, शैक्षणिक पात्रता, शासकीय व निमशासकीय विभागाकडील काम केल्याचा अनुभव, समाज विकास विभागाकडील नगरवस्ती विकास योजना कामाचा अनुभव इत्यादीच्या आधारे प्रशिक्षण करून व गुणक्रमे निवड व प्रतीक्षा यादी तयार करून 6 महिने मुदतीकरता जे आहे एकवट मानधन तत्वावरती बॅचनिहाय करार पद्धतीने नेमणूक जी आहे तुमच्या ठिकाणी केली जाईल। वयमर्यादा जी आहे 1 ते 16 या पदांसाठी तुम्हाला 18 ते 58 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत। अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी पेजिंग करून व्यवसाय प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर गावठाण पुणे 5 या ठिकाणी तुम्हाला दिनांक 24/12/2024 ते 2 जानेवारी 2025 या काळादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सादर करणे। टपालाने आलेले अर्ज जे आहेत या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही। तुम्हाला स्वतः या ठिकाणी जाऊन तुमचे अर्ज जे आहेत सबमिट करायचे आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।